आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प जेटली सादर करणार आहेत। अर्थसंकल्प हा मार्च महिन्यात सादर केला जातो, परंतु यंदा तो फेब्रुवारी महिन्यात सादर केला जातोय। आगामी 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारने हा फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष बजेटकडे लागलंय। त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप सरकारने अर्थसंकल्पात काय उपाययोजना केल्यात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात। दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेट आणि रेल्वे बजेट एकत्र सादर केलं जाणार आहे। अर्थमंत्री अरुण जेटली रेल्वे बजेट सादर करतील। गेल्या 92 वर्षांपासून म्हणजेच 1924 पासून ते 2016 पर्यंत रेल्वे बजेट हे रेल्वे मंत्री सादर करत होते। मात्र आता या वर्षीपासून सर्वसामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचाही अर्थसंकल्प सादर केला जाईल। संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केलं। सतत होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख प्रत्युत्तर ठरेल अशी आशा यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली। तसंच नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा बसेल असा विश्वासही राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला। Our defense forces successfully conducted surgical strikes at several launch pads along the line of control to prevent infiltration by terrorists. We are proud of the exemplary courage and valor displayed by our defense personnel and owe a debt of their gratitude to them. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत देशाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं। यात मालमत्ता कर, रिअल इस्टेट दरात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कृषी विकास दराची समाधानकारक वाढ करण्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय। नेमके या सगळ्यातले ठळक मुद्दे कुठले आहेत त्यावर एक नजर टाकूया। येत्या आर्थिक वर्षात विकास दर 6.75 वरून 7.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पुढील आर्थिक वर्षात विकास दरावर नोटाबंदीचा परिणाम होण्याचाही अंदाज आहे। चालू वर्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर 7.1% असेल असाही अंदाज आहे। चालू वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर हा 5.2% होईल। यासोबतच औद्योगिक विकास दरात 2.2% घट झाली। सोबतच विकास दर 5.2% राहिला आहे। गेल्या 3 वर्षात किरकोळ महागाई दरावर नियंत्रण आणलं गेलंय असा दावाही करण्यात आलाय। अप्रत्यक्ष करांच्या संकलनात एप्रिल-नोव्हेंबर 2016 या कालावधीत 26.1% वाढ झाली आहे। नोटाबंदीचा परिणाम थोड्या कालावधीपुरता आहे, मात्र याचा फायदा दीर्घकालीन असेल। एप्रिलपर्यंत चलन टंचाई संपुष्टात आणण्याचे प्रयत्न असतील असे काही ठळक मुद्दे आर्थिक सर्वेक्षणात मांडण्यात आले आहेत। यासोबतच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोठ्या प्रमाणात रोकड प्राप्त होणार आहे। जीएसटीच्या माध्यमातून आर्थिक फायदे प्राप्त होण्यासाठी थोडा कालावधी लागेल असे काही मुद्दे काल अरुण जेटली यांनी आपल्या आर्थिक सर्वेक्षणात मांडले।